100 केळी विकून फळ विक्रेत्याला 20 केळीची विक्री किंमत मिळते, तर त्याचा नफा टक्क्यामध्ये सांगा असा प्रश्न समजला का? हा मूलभूत प्रश्न. फळ विक्रेता 100 केळीची विक्री करतो आणि तो असं म्हणतो की मला 20 केळीच्या विक्री किमती एवढा नफा झाला, माझा नफा टक्क्यामध्ये सांगा. आता यानं ज्या 100 केळी विकल्या, 100 केळींची विक्री किंमत, 100 केळींची विक्री किंमत किती? तर उदाहरणार्थ 100 रुपये समजायचं. आता याला झालेला नफा कसा झाला? तर 20 केळींच्या विक्री किमती एवढा, असं तो म्हणतो. 100 केळी जर 100 रुपयात विकल्या गेल्या तर प्रत्येक केळ केवढ्यात विकल्या गेलं? 1 रुपयामध्ये. म्हणजे याचा नफा किती? 20 केळींच्या विक्री किमती एवढा, म्हणजे 20 रुपये हा झाला त्याचा प्रत्यक्ष नफा. लक्षात घ्या. मग आता त्याच्याकडं ज्या 100 केळी होत्या विक्रीसाठी, त्या 100 केळींची खरेदी किंमत किती? हा एक प्रश्न मूलभूत आमच्या मनाशी आम्हाला विचारावा लागेल. विक्री वजा खरेदी, विक्री वजा नफा, हे आहे सूत्र खरेदीचं लेखन. मग 100 रुपये विक्री असताना झालेला नफा 20, उत्तर जे प्राप्त होते 80 रुपये, ही त्या 100 केळीची लेकरांनो खरेदी. मग नफ्याची टक्केवारी विचारली सर प्रश्नामध्ये. आता टक्केवारी म्हणजेच काय हो? तर शेकडा नफा काढत असताना प्रत्यक्ष व्यवहारामध्ये होणारा नफा, त्याच्यासोबत असतात गुणिला 100 आणि छेदस्थानी असते खरेदी किंमत. ह्या काही गोष्टी, संकल्पना, सूत्र आम्ही पाठ केले पाहिजे. प्रत्यक्ष नफा म्हणजे हा 20 रुपये, याच्यासोबत गुणिला 100 भागीला खरेदी किंमत काय? 80. गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो. 20 चूक 80 आणि 4 गुणिला 25 100, 25% हे तुमच्या या विचारल्या लेकरांनो प्रश्नाचं उत्तर. ओके. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.